साबुदाणा खिचडी ही 99% सगळ्याच लोकांना आवडते, पण बरेच वेळ काय होतं की बनवताना काही चुका होतात आणि त्यामुळे खिचडी बरेच वेळा आपली चिकट होते किंवा कधी-कधी पाणी जास्त होतं. कशामुळे होतंय ते समजत नाही किंवा व्यवस्थित शिजत नाही. तर हे प्रॉब्लेम का येतात आणि साबुदाणा कशा पद्धतीने भिजवायचा, चिकट होते असेल तर तो मोकळा फडफडीत होण्यासाठी काय टिप्स यूज करायच्या हे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेपमध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर बरेच वेळा गृहिणींना खिचडी आवडते घरात म्हणून बनवायला जातात, पण बरेच वेळा समजत नाही की पाणी किती घ्यायचं. तर अशा गृहिणींसाठी आजचा व्हिडिओ खूपच खास होणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा जो पूर्णपणे मोकळा साबुदाणा आहे तर तो कशा पद्धतीने बनतो, जेवढं पण आपला साबुदाणा घेतला असेल त्याच्यावरती फक्त 1 ते 2 बोटच जास्त पाणी घ्यायचं आहे, एक्स्ट्रा पाणी घ्यायचं नाही. त्यानंतर हे आहे ते शेंगदाणे एकदम खरपूस भाजून घेतलेले आहेत आणि त्यामध्येच हिरवी मिरची बरेच वेळा आपण फोडणीमध्ये टाकतो, पण ते न करता जास्त तिखट आवडत नसेल तर कमी तिखट टाका, एखादी मिरची कमी घ्या. पण अशा पद्धतीने बनवलं तर व्यवस्थित अशा रित्या मिरच्या खाताना बाजूला काढाव्या लागत नाहीत आणि व्यवस्थित परफेक्टरित्या साबुदाणा खिचडी होते आणि मुलांनाही तुम्ही पटकन देऊ शकतात अशा पद्धतीने. तर खरपूस शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. शेंगदाणा आणि जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर घ्यायची आहे किंवा एरवी जर खाण्यासाठी नाश्ता म्हणून उपवास नसताना बनवत असाल तर तुम्ही ते टाकून घेऊ शकतात. त्यानंतर सरळ शेंगदाणा आणि हिरव्या मिरचीचं अशा पद्धतीने कूट बनवून घेऊ शकता. फक्त शेंगदाणे हे खरपूस भाजून घ्यायचे आहेत, त्याने खिचडीला छान चव येते. तर एक साईडला आपण ठेवलेली आहे कढई गरम करत. एक चूक अजिबात करायची नाही, जेव्हा आपला साबुदाणा असा फडफडीत भिजवलेला असतो तर तेव्हा काय करायचं, चुकूनही आपलं पहिल्यांदा साबुदाणा टाकून नंतर त्याच्यामध्ये कूट मिक्स करायचं नाही. अशाने अजिबात खिचडी व्यवस्थित मिक्स होत नाही आणि अजिबात चांगली नाही होत. त्याच्यासाठी काय करायचं आहे, तर पहिल्यांदा आपण कढई गरम करत ठेवल्यानंतर साबुदाणा जो आहे तर त्याच्यामध्येच आपल्याला सगळे जिन्नस जे आहेत तर ते मिक्स करून घ्यायचे आहेत. सगळं म्हणजे काय, तर शेंगदाण्याचं कूट आहे, शेंगदाण्याचं कूट व्यवस्थित साबुदाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर म्हणजे ते व्यवस्थित असं एकजीव होईल आणि जोपर्यंत आपली कढई चांगली गरम होत नाही तोपर्यंत बाजूला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. आणि तेल साबुदाणा खिचडी बनवताना नेहमीपेक्षा तेल थोडंसं जास्त घ्यायचं आहे. आता हे का घ्यायचं, जर साबुदाणा व्हाईट असतो ना तर तो थोडा ठेवल्यानंतर तो पाणीदार दिसावा यासाठी थोडंसं जर तेल घातलं तर एकदम छान साबुदाणा मोकळा होतो त्याच्यासाठी. तर हे जे तेल आहे आणि तेल टाकल्या लगेच कधीच जिरं टाकायचं नाही, तर थोडंसं गरम झाल्यानंतरच आपल्याला जिरं टाकायचं आहे, कारण टाकलं की अशा पद्धतीने ते उडायला पाहिजे व्यवस्थित असं. तर याच्यासाठी अशा पद्धतीने जिरं घालून घ्यायचं आहे तेल जेव्हा गरम होईल तेव्हा, ठीक. तर त्यानंतर अशा पद्धतीने तेल थोडंसं आपलं जिरं जे आहे तर ते लालसर होऊ द्यायचं आहे आणि जे आपण साबुदाणा मोकळा असा फडफडीत भिजवून घेतलेला आहे त्यामध्येच आपल्याला कूट वगैरे ॲड करायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि साखर चिमूटभर ॲड करायची आहे. अशाने साबुदाण्याला चव छान येते याच्यासाठी. तर साबुदाणा भिजवताना नेहमी लक्षात ठेवा 1 किंवा 2 बोटच पाणी एक्स्ट्रा घ्यायचं आहे, जास्त पाणी घ्यायचं नाही, त्याच्यामुळे पाणी भरपूर प्रमाणात राहतं. त्यानंतर जिरे थोडेसे झाले लालसर की त्यानंतर आपल्याला हे सगळं जे मिक्स केले आपण साबुदाण्यामध्ये तर ते मिश्रण जे आहे तर ते कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. तर आता मी एकाच हाताने एका हातात फोन आहे आणि दुसऱ्या हाताने व्हिडिओ बनवते, त्याच्यासाठी थोडा फोन साईडला ठेवून नंतर हे बाकीचं जे पूर्ण साबुदाणा आहे तर तो कढईमध्ये घेतलेला आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करते. आता एका हातात फोन आहे आणि मिक्स करते. तर मिक्स करायला जमत नाही तर फोन थोडा साईडला ठेवून व्यवस्थित मिक्स करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित असं दाखवते. तर व्यवस्थित जेव्हा आपण सगळं टाकून घेतो, जेव्हा आपण आपलं बाजूला आपण शेंगदाण्याचं कूट, साखर, मीठ व्यवस्थित मिक्स करतो, त्यानंतर व्यवस्थित सगळं जे कढईमध्येही एकदा एकत्रित व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि खिचडी कधीही लगेच काढायची नाही, कारण जेव्हा हे जे पांढरे दाणे तर ते पाणीदार दाण्यांसारखे दिसत नाहीत तोपर्यंत खिचडी ही आपली तयार नसते. तर
त्यानंतर आपल्याला काय करायचं, मिक्स केल्यानंतर एक ताट जे आहे तर ते ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे ते तर 1 ते 2 मिनटं छान असं मंद गॅसवरती ठेवून द्यायचं आहे. गॅस मोठा ठेवायचा नाही. गॅस मोठा ठेवला तर खालून खिचडी करपते. त्यासाठी 1 ते 1.5 मिनटं झाल्यानंतर ओपन करायचं आहे, ताट काढायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अशामध्येच आपल्याला 1-2 वेळा हे केलं की समजतं की आपली खिचडी तयार झाली आहे की नाही. इथे तुम्ही बघू शकता. तर मिक्स करताना 1-1.5 मिनटं आपण ठेवल्यानंतर मिक्स केल्यानंतर मीठ चव घ्यायची आहे. जेव्हा मीठ कमी वाटत असेल तर मीठ ॲड करायचं आहे, कारण खिचडी पूर्ण तयार झाल्यानंतर मीठ कमी जास्त वाटलं तर टाकून मजा नाही. तर व्यवस्थित असं टेस्ट करायचं आहे आणि मग मीठ ॲड करून घ्यायचं आहे. इथे काही दाणे व्हाईटच दिसत आहेत आणि काही दाणे पाणीदार, म्हणजे व्यवस्थित खिचडी तयार झालेली आहे. तरीही आता आपल्याला इथे काय करावं लागेल, अशा पद्धतीने खिचडी जेव्हा होईल तेव्हा आपल्याला परत एकदा दाणे काही पूर्ण व्हाईट राहिलेले आहेत आणि काही पाणीदार झालेले आहेत, म्हणजे काही ज्या खिचडीचे दाणे तर ते तयार झालेले आहेत. अजून एखादा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे. खिचडी झाकून ठेवल्याने लवकर शिजते आणि छान वाटते, त्याच्यासाठी कलरही छान येतो. तर त्यानंतर आपल्याला एक साईडला खिचडीशी चविष्ट असणारा पदार्थ म्हणजे दही. दही हे बरेच लोक खिचडीबरोबर खाणं पसंत करतात, बऱ्याच लोकांना आवडते. तर हे दही आहे तर ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. आपला 1 मिनिट झालेला आहे आणि खिचडी ही बऱ्यापैकी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता, मोकळी फडफडीत खिचडी झालेली आहे. अजिबात चिकट नाही किंवा पाणीही जास्त होणार नाही. काही टिप्स आहे तर त्या जर यूज केल्या तर खिचडी ही एकदम सुंदर होते. साबुदाण्याची खिचडी खायला तेवढीच टेस्टी लागते आणि छानही होते, मोकळी सुटसुटीत होते. खाणाऱ्यालाही मजा आली पाहिजे अशा पद्धतीने खिचडी झाली पाहिजे. तर थोडंसं साखर, थोडं मीठ आणि अशा पद्धतीने घातली तर चव एकदम बेस्ट येते आणि मोकळी फडफडीत खिचडी होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.